वॉकी टॉकी सौजन्य मयूरजी अशोक मोडक, मिडल सौजन्य मयूर सुरेश मोडक, पाणी सौजन्य स्वप्नीलजी झेंडे, हॅट्रिक सौजन्य तानाजी मोडक आणि 3 षटकार चषक सौजन्य सुनीलजी मोडक यांच्या माध्यमातून लाभले। पीरसाहेब तरुण मंडळ वलवा वस्ती आणि अखिल रामनवमी उत्सव वडकी गावठाण यांच्या माध्यमातून झालेलं एक सुपर डुपर हिट आयोजन तिसऱ्याही पर्वाचं पाहायला मिळेल। मॅच ऑन होते। गणेश नगर हिटर्स विरोधामध्ये वलवा वस्ती फायटर्स ही मॅच आपल्याला पाहायची आहे। मॅन ऑफ द मॅच चला रणजित मोडक सर धावत पळत या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय। रणजित सर, सागर सर, संपूर्ण टीम या संपूर्ण टीमच्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करणार आहोत। मॅचला होती सुरुवात। आजच्या दिवसातील 6व्या क्रमांकाची मॅच जी मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल। दिवस क्रमांक 3 आणि तिसऱ्या दिवसातील 6व्या क्रमांकाचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळतोय। पुरंदर टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून अगदी संपूर्ण देशभरामध्ये 192हून अधिक देशांमध्ये क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते आणि अनेक क्रिकेट रसिक स्पर्धेच्या माध्यमातून पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद घेत आहेत। आपलंही मनापासून सहर्ष असं स्वागत आम्ही करतो। आमचे जयवंत सर आणि त्यांची संपूर्ण टीम नक्कीच अगदी आपण पाहूया तैनात आहे। त्यांचंही मनापासून सहर्षाचं स्वागत। मुख्य कॅमेरामन मयूर सर आहेत, त्यानंतर मयूरजी मोरे सर अगदी आपण पाहूया कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये। त्यानंतर तिसरे कॅमेरामन गजानन रणदिवे सर नक्कीच पाहायला मिळतात। लागोपाठचे 2 चेंडू वाईड आलेत। अवांतर धावा आणि अवांतर धावेने होती सुरुवात। आकाश शेठ आंबेकर साहेबांच्या शुभास्ते टॉस यानंतरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत। इथे आक्रमण चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर। षटकार आकाश शेठ आंबेकर साहेबांच्या शुभास्ते यानंतरच्या मॅचचा बाबकारा या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच रणजित मोडक यांना आपण वितरित करतोय। आपलातून खेळी त्यांची पाहायला मिळाली आणि सातत्याने बाजारीमाळा वॉरियर संघाकडून एक आपलातून खेळी रणजितची आपण पाहत असतो। अनुभव प्रचंड मोठा होता आणि त्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करताना पाहायला मिळाले। इथे बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे, नो बॉलचा इशारा तोपर्यंत अगदी आपण पाहूया। नो प्लस 2 3 धावा येतील। आनंद ढवळे ऑन स्ट्राईक नक्कीच पाहायला मिळतात। अनिल मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून इथे अनिल वरती पुन्हा एकदा आक्रमण चेंडू सीमारेषेच्या बाहेर। शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाद वारे फकड्या टाक उचल की टाक। षटकार आनंद ढवळे ऑन फायर। आनंद संघाला नक्कीच आनंद मिळवून देतो षटकारांच्या माध्यमातून। 17 धावा आहेत आणि फार मोठा जल्लोष जो होताना पाहायला मिळेल। पहिल्या 2 चेंडूंवरतीच आक्रमण झाले। अवांतर धावांचा देखील पाऊस या षटकामध्ये अनिल मोडक यांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळालाय, परंतु आता मात्र कमबॅक करणारे चेंडू गरजेचे असतील। हा चेंडू इथे अगदी आपण पाहूया सुरेख येताना पाहायला मिळतो। बॅकफूटवरती सुरुवातीला सरकले होते पंच, अगदी आपण पाहूया इथे डॉट बॉल घोषित करतायत। चांगला चेंडू पंचांच्या माध्यमातून कळवला जाईल। डॉट चेंडू येतोय। कानमंत्र दिला गेला होता विशाल मोडक यांच्या माध्यमातून, त्या कानमंत्राचा पुरेपूर उपयोग इथे, परंतु आनंद ढवळे नावाचं वादळ थांबायला तयार नाहीये। घोंगावतय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर तोफेचा गोळा येताना पाहायला मिळेल। षटकार या अगोदर देखील आपण चर्चा केली आनंद ढवळे बद्दल। अगदी एक घातक फलंदाज म्हणून त्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं। आनंद ढवळेची बॅट आता बॅट राहिलेली नाहीये, ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली तोफ झाली आहे आणि तोफेतून वारंवार तोफ गोळे फेकले जात आहेत। फुलटॉस चेंडू फुलटोल वसूल केलाय।
टोले जंग प्रहार लागोपाठचा दुसरा षटकार. अजूनही एक चेंडू बाकी आहे. धावफलकावरती 29. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण होतंय या षटकामध्ये. 4 षटकार वसूल केलेत. 5 चेंडूंमध्ये जर पाहिलं तर 29 धावा आहेत. अनिल यांच्यावरती होते आक्रमण. इथे मात्र मिस टाइम शॉट पाहायला मिळेल. आडबाटने चेंडू गॅपमध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. उर्वरित 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आकाशजी आंबेकर साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच रणजित मोडक यांना आपण प्रदान करतोय. आपल्यातून खेळी त्यांची पाहायला मिळाली. आकर्षक अशी ट्रॉफी आता नाही परंतु रणजित सर नंतर कधीतरी चर्चा करू आपण. आणि अशी अपेक्षा आहे पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच असेल तुमच्याकडे. खूप खूप अभिनंदन तुमचं असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. हा चेंडू आडबाटने क्षेत्ररक्षक खूप दुरून चेंडूपर्यंत येत आहेत. एक वेगवान सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न प्रयास. 2 धाबा येतील. धावफलक 2च्या मदतीने ना तेरी ना मेरी धावफलकावरती डबल तेरी. 33 धाबा आहे. एका बाजूने आनंद ढवळे पाहिलाय तर आता दुसऱ्या बाजूने विश्वास बोराटे पाहायला मिळत आहेत. इथे आक्रमण आडव्या बाटने. आक्रमण तर फार मोठ्या प्रमाणावरती आहे परंतु क्षेत्ररक्षण त्याही पेक्षा जबरदस्त पाहायला मिळत आहेत. 2 धाबा आहेत. 35. एका बाजूने आग लावणारी फटकेबाजी आनंद ढवळेची आपण पाहिली आहे तर आगीमध्ये तेल टाकण्याचं काम दुसऱ्या बाजूने विशाल देखील करतायत. नावातच विशाल आहे. विशाल फटकेबाजी होणार का? विश्वास आहेत आणि स्वतःवरती आत्मविश्वास ठेवत मात्र खेळत आहेत. पुन्हा एकदा 2 धाबा. 3 चेंडूंवरती 2-2-2 अशा 6 धाबा वसूल करताना पाहायला मिळालेत. गोलंदाजीच्या माध्यमातून विशाल आहे. विशाल कोणत्याच प्रकारचे मोठे फटके खेळू दिले जात नाहीयेत. एका बाजूने विश्वासला विशाल फटके खेळायचे तर दुसऱ्या बाजूने विशाल मोडकला आत्मविश्वासाने गोलंदाजी करायची आहे. हे समीकरण नक्कीच पाहायला मिळेल. विशाल टू विश्वास. अगदी निसर्ग हॉटेल आणि ज्यांच्या माध्यमातून आमची राहण्याची सुंदर अशी व्यवस्था पार पाडली जाते. योगेश मोडक सर उपस्थित होत आहेत. आपलेही मनापासून सहर्षाचं स्वागत. आणि अन्न वस्त्र निवार या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत हे विसरून चालणार नाहीये. सरती जावा आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. विशाल पुन्हा एकदा सज्ज होत आहे. स्ट्राईकच्या दिशेने विश्वास. हा चेंडू इथे अगदी आपण पाहूया शरीर भेदक नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जातोय. स्पीड नो आहे का सर? ओके. 38 धावा आहेत. इथे देखील आडबाटने चेंडू खेळला. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवलाय. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी देखील पलायन होतंय आणि इथे गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा आहेत. कॉल रिकॉलमध्ये थोडीशी बिघडाव होताना पाहायला मिळाला होता. इथे जर थोडासा उशिरा कॉल झाला असता तर विश्वास थोडासा अडचणीत सापडू शकत होता परंतु बालवाल बचवलेत. चाळीस धावा. हा चेंडू धावपट्टीच्या बाहेर राहतोय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतरच्या मदतीने 41. अवांतर धावा रोखाव्याच लागतील. इथे देखील हलक्याशा त्याने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल घेतली आहे. नो +1. इथे देखील 2 धावा आहेत. अवांतर धावांचा महापूर येताना पाहायला मिळतो ह्याही षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणावरती अवांतर धावा आल्या. ह्याही षटकामध्ये जर पाहिलं तर अवांतर धावा येत आहेत. 3 चेंडू नो आलेत. समोर दिशेने आक्रमण. नो बॉल. नो बॉल आणि याचबरोबर इथे नो +1. 2 धावा आहेत. जीवनदान आनंद ढवळेला देखील मिळालं जात आहे. झेल जबरदस्त टिपला होता परंतु इथे अवांतर चेंडू आलाय. पुन्हा एकदा 5 नो बॉल आलेत. त्यावरती त्यानंतर जर पाहिलं तर 2 चेंडू वाईट आलेत या संपूर्ण डावामध्ये आणि 7 ते 8 धावा अतिरिक्त आहेत.
इथे देखील आडबाटने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहेत, फेकी थोडीशी अस्ताव्यस्त परंतु कलेक्शन सुरेख. एक धाव येते, धाव फलक 1च्या मदतीने पुढे जाते. 46 धावा आहेत. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. चेंडू आडबाटने खेळला, क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात. नो बॉल. पुन्हा एकदा पंचांचा इशारा आहे. नो +1. अठ्ठेचाळीस धावा आहेत. गणेश नगर हिटर्स संघ प्रथमतः फलंदाजी करतोय, तर वालवा वस्ती फायटर्स संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु ब्लॉकहोल स्वरूपाचा 12 षटक संपतंय. दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकांचा खेळ संपला. या षटकामध्ये 17 धावा विशाल खर्च करताना पाहायला मिळालेत आणि धावफलकावरती 48. अजूनही 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सलामीचे 2 योद्धे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि युद्धनीती मैदानाच्या आतमध्ये अवलंबली जाते. अजून 12 चेंडूंमध्ये किती धावा बनवायच्या याचं कॅल्क्युलेशन किती आहे यासाठी चर्चा विनिमय रंगलेला पाहायला मिळेल. चर्चासत्र मैदानाच्या आतमध्ये रंगलं गेलेलं पाहिलं आणि त्यानंतर गोलंदाज निष्कर्ष आलाय गोलंदाजीच्या माध्यमातून. प्रमोद तांबे हा चेंडू बॅटने खेळून काढला, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक वेगवान सिंगल. धावफलक दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आहे आणि ह्या 2च्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती नजर टाकूया. संघाचा अर्धशतक पूर्ण होत आहे, अर्थात 50 धावा आहेत. गणेश नगर हिटर्स जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. इथे झेल सुटला आहे, झेल सुटला आहे. संधी होती इथे आनंद ढवळेला बात करण्याची, परंतु आनंद ढवळे सारख्या बलाढ्य ताकदीच्या फलंदाजाचा झेल सुटलाय. हा झेल किती महागात पडणार येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं आहे. मराठीमध्ये सुंदर अशी म्हण आहे, आत्याबाईला लावल्या मिशा तर तिचा काकोबा होईल का, आणि आलेल्या संधीचं पुन्हा पुन्हा सोनं होईल का. संधी तर आली होती आनंदाला बात करण्याची, संधीचं सोनं होताना पाहायला मिळालं नाहीये. 52 धावा. फुलटॉच जीवदाला पाठोपाठ हा चेंडू फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. छत्रपती शिवरायांचा छावा आणि मिळाला 6 धावा. षटकार. जीवदान किती घातक ठरणार आणि आनंद सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवदान देत असतील ना तर त्याचं उत्तर एकच, बदला. 58 धावा. इथे देखील खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढलाय समोरच्या दिशेने. अगदी तिथे डीपला क्षेत्ररक्षण खराब होत आहे. वारंवार चुका आहेत. गलती 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 ओपे गलती, चुकीला माफी नाहीये. चौकार. 62 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या क्रमांकाच्या षटकातील अजूनही काही चेंडू बाकी आहेत. बॅटने चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. एक सिंगल. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. नो बॉलचा इशारा तर आहे. नो +1. 2 धावा येतील. 64 ऑन बोर्ड. 64 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज प्रमोद. स्ट्राईकच्या दिशेने विश्वास. हा चेंडू इथे पुन्हा एकदा अवांतर धावा रोखा ब्याच लागतील, कारण ह्या डावामध्ये जर पाहिलं तर फार अवांतर धावा आल्यात. इथे देखील आक्रमण होत आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट. एक सिंगल. 1च्या मदतीने धावफलकावरती 66. 66 धावा. एक चांगली पार्टनरशिप देखील म्हणावी लागेल आनंद आणि विश्वाची. इथे शरीरभेदक मारा, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. 3 षटकं संपली. 66 धावा आहेत. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सहासष्ट आहेत. 18 चेंडूंमध्ये 66 बनवल्या. 6 चेंडूंमध्ये किती, प्रश्नचिन्ह आमच्या सर्वांच्या समोर आहे. अक्षय मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. 4थ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ होईल. एका बाजूने गतवर्षीचा विजेता संघ आहे. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नो +1. 2 धावा आल्यात. 68 धावा धावफलकावरती. फुलटॉच स्वरूपाचा चेंडू. इथे देखील नो बॉलचा इशारा पंच करतायत. बिमर चेंडू. नो प्लस षटकार. 7 धावा आहेत.
पुन्हा एकदा आक्रमण होतंय आनंद ढवळेच्या बॅटमधून, चेंडू आउट ऑफ द पार्क, बिग सिक्सर, षटकार. हा चेंडू देखील आडा बॅटने आक्रमण होतंय आणि इथे देखील चेंडू सीमा रेषेच्या अगदी बाहेर आहे, परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये, असं पंचांचा इशारा आला जाईल. रिव्ह्यू, बॅटिंग रिव्ह्यू, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. सक्सेसफुल की अनसक्सेसफुल पाहणं गरजेचं आहे आणि निर्णय काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. पंचांचा निर्णय आलाय, हा षटकार आहे, लागोपाठचा तिसरा षटकार. सर बॉल फेअर आहे ना? ओके, अर्थात षटकारच असेल. आनंद ढवळे ऑन फायर. इथे देखील आक्रमण होतंय समोरच्या दिशेने, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षण खराब आणि हा चेंडू देखील सीमारेषेला आग लावतोय. हे रास्ते हे चारकी, चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 91 धावा धावफलकावरती आहे. 20 चेंडू 67 धाब्यांची खेळी आनंद ढवळेचे. इथं देखील आक्रमण, आनंद ढवळे, हा देखील चेंडू सरळ मयूर सरांना दिली आहे सलामी, षटकार. 97 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील आडोबाटने चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, नो बॉलचा इशारा. तिथे कलेक्शन थोडंसं खराब, 9+2, 3 धावा येतील. धावफलक 3 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते आणि इथे 100 धावा संघ पूर्ण करेल गणेशनगर हिटर्स. फुल टॉच, पंचांचा हात अगदी आपण पाहूया, नो बॉल साठी नक्कीच इशारा आला आहे. 9+1, 2 धावा आहेत. 102 धावा धावफलकावरती आहेत. अवांतर धावा आणि अवांतर धावांची लयलूट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत, परंतु नाबाद खेळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. इथे अगदी आपण पाहूया ब्लॉकहोल स्वरूपाचा 12 हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता. अलौंदी कार्पेट फाटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा सिंगल डबलचं समीकरण आणि इथे अगदी आपण पाहूया तिसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न होता. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने 104 धावा आहेत. एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू या षटकातला बाकी आहे. समीकरण सांगू का अक्षय सर? फुल टॉच आणि इथे देखील शेवटच्या चेंडूवरती हवाई प्रहार, षटकार. आणि अगदी संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त धावा बनवणारा फलंदाज आहे आनंद ढवळे. 25 चेंडू 84 धाब्यांची खेळी. जोरदार टाळ्यांच्या गजरात आनंद ढवळेच्या खेळीचं आपण स्वागत करूया. तर 10 चेंडू विश्वास खेळलेत, 12 धाब्यांची खेळी त्यांची देखील पाहायला मिळाली आहे. फार मोठं आक्रमण अगदी पहिल्या चेंडूपासून करताना पाहायला मिळाले आनंद ढवळे आणि त्यानंतर एक चांगला स्कोर, चांगलं टार्गेट उभारले. पाठलाग करायचा आहे आता विजयासाठी. जर पाहिलं तर 111 धावसंख्येचा, 24 चेंडू 111. विनंती असेल गणेशनगर हिटर्स मैदानाचा ताबा घ्या, क्षेत्ररक्षण साजवा. तर दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी दाखल होणं गरजेचं आहे. यानंतरच्या शेवटचा मॅचचा टॉस आपण करतोय. मोरे वस्ती लायन्स आणि तळेवाडी योद्धाच
यानंतरची होणारी मॅच. आणि उद्या ठीक 7:30 वाजता पहिला चेंडू पडेल. उद्याचं शेड्यूलमधील पहिली मॅच, 4थ्या दिवसातील पहिली मॅच पिंपळमाळा चॅम्पियन विरोधामध्ये पांडवनगर हिटर्स. ही मॅच होईल 7:30 वाजता. दोन्ही टीम्स उपस्थित होणं गरजेचं आहे, याची नोंद घ्या. एकशे 10 बनवल्यात. 111 धाब्यांचं टार्गेट आहे. 24 चेंडू 111. पहिल्या चेंडू पासून तोडफोड करावी लागेल. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें तो ये गलत बात है. इथे पहिला चेंडू आडव्या बॅटने विशालच्या बॅटमधून हवाई सफर. बंगाली रसगुल्ला षटकार. पहिल्या चेंडूवरती आक्रमण. विशाल मध्ये देखील क्षमता आहे, नजाकत दाखवावी लागेल. आणि पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. आणि त्यानंतर जर विशालच्या चेहऱ्यावरचं हास्य तुम्ही पाहत असाल ना, षटकार मारल्यानंतर लाईव्हला पाहू शकतो. इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत. आक्रमण आहे षटकारा पाठोपाठ. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 2 चेंडूंमध्ये 10 धावा वसूल केल्यात. रणनीती अवलंबली जाते. विशालमध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, आणि त्या फटक्यांना पहिल्या चेंडूपासून सुरुवात आहे. इथे नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून उंच हवेमध्ये चेंडू पाहायला मिळेल. 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. सिंगल डबल, नो प्लस 2, 3 धावा येतील. धाव फलकावरती 13. शेवटच्या क्षणापर्यंत सामना जाणार. कोणता संघ इथे हार मानायला तयार नाहीये. आक्रमण पुन्हा एकदा. चेंडू उंच हवेमध्ये, आणि इथे विशालची खेळी मात्र संपुष्टामध्ये. बडी मछली जाल में विशाल मोडक बॅक टू द पॅव्हिलियन. चला, यानंतरच्या मॅचचा टॉस लगेचच होतोय. बोथ कॅप्टन चला नाणेफेकीसाठी या शेवटच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. गायदरा कॅपिटल आणि सिद्धार्थनगर शूटर्स. माफ करा, मोरेवस्ती लायन्स आणि तळेवाडी योद्धाच यानंतरची होणारी मॅच. बोथ कॅप्टन चला मोरेवस्ती लायन्स आणि तळेवाडी योद्धाच. इथे देखील आक्रमण. षटकार आलाय अक्षयच्या बॅटमधून, आणि या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 19 धावा आहेत. एक मावळा लढला होता छत्रपती शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी. त्याचप्रमाणे एक मावळा मनामध्ये रुजवावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराज आठवावे लागतील, आणि त्यानंतर इथे आक्रमण करावं लागेल. आक्रमण अक्षय करतायत, परंतु क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, आणि तिसरी धाव यशस्वीरित्या येईल. धावफलकावरती 22. 22 ऑन बोर्ड. हा चेंडू सुरेख. इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून उजव्या यष्टीच्या दूरवरती चेंडू राहतोय. अवांतरच्या मदतीने 23 धावा आहेत. तळेवाडी योद्धा संघ कॅप्टन चला. मोरेवस्ती लायन्स संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. तळेवाडी योद्धाच. टॉस आपण करतोय. पहिले षटक संपलं. 1 बाद 23 धावा आहेत. शेवटचे आता 18 चेंडू, आणि विजयासाठी जर पाहिलं तर धावा बनवायच्या आहेत त्या 88. 18 चेंडू 88. गणेशजी आंबेकर साहेबांच्या शुभहस्ते नाणेफेक आपण करतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. पहिला चेंडू फुलटॉस आला आहे.
नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नो +1, 2 धावा येतील. जीवनदान पाहायला मिळत आहे. धावफलकावरती 25. काहीच सोपं, काहीच अवघड, परंतु अशक्य असं काहीच नाही. हा चेंडू हलक्याच्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करावे लागतील. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. मार्ग शोधायचा आहे. अनिल मोडक क्षमता आहे. हा चेंडू इथे नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतर धावांचा पाऊस याही षटकामध्ये येताना पाहायला मिळेल. 27 धावा आहेत एका गाडीच्या मोबदल्यात. आडवाटने चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक धावता. चेंडूच्या बाटमध्ये सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न होतोय. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त, बॅकअपचं काम होतंय. तोपर्यंत अगदी आपण पाहूया 2+1, 3 धावा येतील. 3 धाव संख्येच्या मदतीने धावफलकावरती 30 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे आता 16 चेंडू 81. तळेवाडी योद्धा संघाने टॉस विन केलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. तर मोरेवस्ती लायन्स प्रथमतः फलंदाजी करेल. इथे मिस टाइम शॉट, चेंडू उंच हवेमध्ये नो मॅच लँड मध्ये चेंडू जाऊन पडेल. तोपर्यंत इथे अगदी आपण पाहूया धावांसाठी धाव 2 धावा आहेत. 32. 32 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. अनिकेत गोलंदाजीच्या माध्यमातून इथे फ्लायटेड चेंडू सीमारेषेच्या लगत. आनंद ढवळे झेल टिपताना पाहायला मिळालेत. फलंदाज बाद. अगदी जबरदस्त फिटनेस पाहायला आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकतो. आणि त्यानंतर संयमाने झेल शेवटच्या क्षणामध्ये टिपताना पाहायला मिळाले आनंद ढवळे. बॅटर आलेत आणि पहिला चेंडू आल्या सरची आक्रमण. आणि इथे देखील चेंडू षटकार आहे. 38 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. इथे देखील आडबाटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक धावता. चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न. चांगले क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. आनंद ढवळे त्या ठिकाणी आहेत. प्रशांत मोडक आहेत मैदानाच्या आतमध्ये. लागोपाठचे 3 षटकार जर खेळत असतील. बंटी जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. प्रतीक जाधव साहेबांच्या माध्यमातून, अर्थात बंटी जाधव साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500. स्पीडअप करा, अजून एक सामना खेळवायचा आहे. आता जवळपास 11:30 वाजून गेलेत. इथे देखील आडोबाटने चेंडू खेळलाय. 3ऱ्या षटकाला प्रारंभ. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल झेल. फलंदाज होतोय बाद. विकेट. आणि संघ नायकाकडूनच कळवण्यात आले, जर फास्ट क्रिकेट तुम्ही जर नसतील खेळत तर मी स्पर्धेचा आयोजक पण आहे, विसरून चालणार नाही. आपला संघ डायरेक्ट 25 धावांची पेनल्टी दिली जाईल. विनोदाचा भाग सोडा. मॅच पुन्हा एकदा सुरू होते. समोरच्या दिशेने आक्रमण. आणि इथे अगदी आपण पाहूया चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. धावफलकावरती 40 धावा आहेत. शेवटचे आता 44 धावा धावफलकावरती आहेत. 10 चेंडू आणि 67 बनवायचे आहेत. हा चेंडू शरीरभेदक येताना पाहायला मिळतोय. चंद्रकांत ऑन स्ट्राईक आहेत. एक चौकार तर खेळलाय. त्यानंतर डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. इथे देखील आडबाटने आक्रमण तर चढवलंय. चांगले क्षेत्ररक्षक आनंदच्या माध्यमातून एक सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक. संतुलित क्रिकेट आनंदच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.
अगदी फलंदाजीमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवलाय. त्यानंतर इथे गोलंदाजी आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षणामध्ये देखील अफलातून काम करतायत आणि इथे स्टंपिंग विकेटची शिकार. फलंदाज प्रशांतला देखील परतावं लागेल. विकेट. प्रतीक जाधव साहेबांच्या माध्यमातून पारितोषिकं होती, परंतु इथे जड पावलांनी मैदानाच्या बाहेर प्रशांत येताना पाहायला मिळतात. तर न्यू बॅटर शेखर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 45 धाबा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकातील अजूनही काही चेंडू बाकी आहेत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतरच्या मदतीने धाव फलकावरती 46. हा चेंडू इथे सुरेख. पुन्हा एकदा पंचांचं बोट आकाशाकडे जाईल आणि इथे देखील स्टंपिंग विकेटची शिकार. यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टी रक्षक आपलं काम अफलातूनरित्या पार पडतायत. विकेट. 5 बाद 46 धाबा आहेत. विश्वास बोराटे गोलंदाजीच्या माध्यमातून शेवटचं षटक मार्गस्थ होत आहे. इथे अगदी आपण पाहूया एकदा होईल. अजय स्ट्राईकच्या दिशेने खेळत आहेत आणि अजय जर इथे लागोपाठचे 2 चौकार खेळत असतील तर गणेशजी मोडक साहेबांकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. इथे आक्रमण आडवा बाटने आणि पहिला तर आलाय. हे रास्ते हे चारके चौकार. अजून एक लागोपाठचा दुसरा येत असेल तर गणेशजी मोडक साहेबांकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. एक तर आलाय. इथे मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. आता थोडंसं जीव आला असावा. डॉट चेंडू आहे. 3 चेंडू आणि 60 धाब्यांची गरज. आणि बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात. एक वेगवान सिंगल आणि या एका धावेबरोबर धावफलक पुढे जात आहे. 52 धाबा आहेत. 2 चेंडू 59. औपचारिकता शिल्लक आहे. 1+1 2 धाबा आल्यात. ओव्हर थ्रोची 1 धाबे. औपचारिकता पाहायला मिळेल. विजयाच्या उंबरठ्यावरती गणेशनगर हिटर्स संघ नक्की जाऊन पोहोचलाय. तळेवाडी योद्धा संघ यानंतर रेडी राहा. सामना संपला रे संपला. संघ लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. शेवटची मॅच आजच्या दिवसभरामधली आपल्याला पाहिजे. इथे देखील आक्रमण. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला जाईल झेल. शेवटच्या चेंडूवरती आली जाते विकेट आणि याचबरोबर सामना संपलाय. गणेशनगर हिटर्स संघ या सामन्यावरती विजय मिळवेल आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सांगण्याची गरज नाहीये. आनंद ढवळे मॅन ऑफ द मॅच. आनंद चला.